नाव पूजा देसाई. आणि पूजा काय करते? मी आता 11th मध्ये कॉमर्स. या आय नो दॅट. आणि तुला चक्क असं स्वयंपाक वगैरे करायला आवडतो? म्हणजे हो, लहानपणापासूनच आवडतो. आई जेव्हा करायची तेव्हा मी किचन मध्ये जाऊन लडबड. हो. सो स्वीट ऑफ यू. बरं, आता ही जी तू तयारी केलीस ही कसली आहे, काय आहे, तू काय हे बनव? आता मी ग्रीन मूग व्हेजिटेबल पकोडे बनवतेय. आवडते? हो, म्हणजे मला अशा नुसत्या व्हेजिटेबल्स खायला नाही आवडत, पण असं काहीतरी वेगळं बनवून आवडतं. मला माहिती आहे. बरं, मग नीट साहित्य सांग. वाटलेले मूग, तांदूळाचं पीठ, कांद्याची पात, पालक, पुदिना, लसणीची पेस्ट, मिरचीची पेस्ट, आल्याची पेस्ट, कोथिंबीर, तीळ आणि मीठ. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि पूजा, मूग जे घेतलेस तू तर ते स्प्राउटेड मूग. हो, पण त्याची तू भरड काढलीस हा ना? पण अगदी पूर्ण नाही, थोडंसं क्रश करायचं फक्त. हां, ओके. कारण नेहमीप्रमाणेच आपण मूग भिजवून फडक्यात बांधून मूड आणून. हो, एक रात्र. हेल्थ कॉन्शियस ची पिढी. गुड. तर आता तुला आधी काय हवंय? आधी हा मूग. बरं पूजा, तू ऍक्टिंग पण करतेस ना? एवढी बक्षिसं तिच्या घरामध्ये आहेत. कसली कसली आहेत? गाण्याची आहेत, ऍक्टिंगची आहेत, काय काय करतेस तू? ड्रॉइंग पण आवडतं, पेंटिंग, ड्रॉइंग, ऍक्टिंग. म्हणून मी तुला मिस रत्नागिरी म्हटलं. सगळ्यामध्ये ती अशी मल्टी टॅलेंटेड अशी ही पोरगी. ग्रेट. आता हे कांद्याची पात, म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्स थोड्या थोड्या घालत जायचं. ओके. हे काय ग? पालक. पालक. ओके. म्हणजे ग्रीन. हो, सगळे ग्रीन व्हेज, लिफी. कोथिंबीर, पुदिना. छान फ्लेवर आहे पुदिना. हो. ही आल्याची पेस्ट. ओके. थोडीशीच घालायची, 1 चमचाभर. त्याच्यात प्लेन मिरची आहे ना? हो, मिरची. ओके. लसूण. हा, लसूण. आता हे मिक्स. आणि थोडं हे पण घ्यायचं, म्हणजे त्याला थोडं क्रिस्पी बनतं. तांदूळाचं पीठ. ओके. थोडंसंच घ्यायचं, नंतर लागलं तर घ्यायचं. आता हे थोडं ते तेल घालायचं. त्याला मोहन म्हणून थोडंसं. नाही, मोहन नाही, डायरेक्ट होतायचं, म्हणजे गरम नाही करायचं. गरम नाही. अच्छा. आता हे मिक्स करायचं. ओके. तुला अजून पीठ लागणार आहे त्याच्यात? एकदा सगळं म्हणजे गोळा झाला आणि समजा कमी असं तर नंतर वाटलं तर टाकायचं. तुटत असेल तर आपल्याला. हा. पाण्याचा हपका हवाय का थोडासा? नाही, थोडं आता पीठच घेते, नंतर शेवटी अगदी पाणी टाकायचं. कुरकुरीत होईल ना तांदळाच्या पिठा? हो. आता थोडं हे तीळ ह्याच्यातच घालणार आहेस? हो, सगळे घालून. थोडं पाणी घालायचं असं नाही. समजा आपल्याला थोडं वाटलं की हे थोडं घट्ट होतंय तरच. नाही तर ते असे घट्ट होतील ना? हा, बस. थोडस त्याला लूज ते पाहिजे आपल्याला. ते सोडायचे पण आहेत ना तेलामध्ये. हो, त्याच्यामुळे थोडस ते लूज पाहिजे. आता हे आपण डीप फ्राय करणार ना? हो, पण म्हणजे कुणाला डीप फ्राय नको असेल तर मग स्टीम करून मग शॅलो फ्राय करू शकतो. म्हणजे मला आणि आईला. हो, आय नो की आम्हाला आता आमचं म्हणजे खाणार आम्ही एवढं डीप फ्राय. ठीक आहे ग, तुम्ही तरी खा डीप फ्राय. ते पण आमच्यासाठी आम्ही असं करू. इट्स अ गुड आयडिया की तुम्ही स्टीम करा आधी आणि मग त्याच्यानंतर शॅलो फ्राय करा. पण जास्त टेस्टी हेच लागतं. तेच भोगतोय आम्ही. पण ओके, आम्ही तुझ्या घरी आलोय आणि तुला जे आवडतं तेच आम्ही करणार. सो आता आम्ही ते डीप फ्राय करतोय. त्याची तयार झालेलं आहे मिश्रण. तेल पण तापलेलं आहे कडकडीत. तुझ्या घाबरणार नाहीयेस ना? नाही, नक्की टाकशील. ओके. पण त्यांनी सेफ्टीला चमचा घेतलेला आहे. तर छोटे छोटेच घाला, म्हणजे तुला टाकायला सोपे पडतील. आणि आता ह्याच्यानंतर काही स्पेशल परत तू करणार नाहीयेस ना? हे घातलेस की रेडी ना? हो, तळून झाले की. ओके. आरामात. ठीक आहे, आम्ही असे कुरकुरीत तळून घेतो. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. व्हेजिटेबल मूग पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेले मूग, तांदूळ पीठ, बारीक चिरलेली कांदा पात, पालक, पुदिना, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, कोथिंबीर, तीळ आणि मीठ. कृती: भिजवलेले मूग जाडसर वाटून घ्यावे. एका बाउलमध्ये ही वाटलेली मुगाची भरड घेऊन त्यामध्ये कांद्याची पात, पालक, कोथिंबीर, पुदिना, आलं पेस्ट,
मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, तेल, पाणी, तीळ आणि मीठ घालून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाचे पकोडे डीप फ्राय करून घ्यावेत.